अस्सलामुअलैकुम, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. मी आहे कोकणी सामिया आणि आज आहे ना एकदम व्हायरल रेसिपी मी तुमच्या संग शेअर करणार आहे. यांचं नाव आहे स्ट्रॉबेरी जेली. हा आहे ना मी 1 घंट्यासाठी चायना ग्लास फुगत ठेवला आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि एक टोपातला गॅसवर मी 1 लिटर दूध गरम करत ठेवला आहे. दुधाला आहे ना बिलकुल पाणी नाही लावायचं आहे. दूध आहे ना घट्टूच ठेवायचं आहे. त्याच्यातला टाकला आहे मी थोडासा जाफरान. तुमचा जर असला ते टाका, नसला ते स्किप करू शकता. जाफरान टाकल्यावर आहे ना चिमच्याने थोडासा असा हलवून घ्यायचा आहे मिक्स होईसाठी जाफरान. जाफरान टाकल्याच्या बाद हा मी टाकीन चायना गिलास जो आपला फुगत ठेवला होता ता. आपल्या टेस्टच्या हिसाबशी साखर. मी हे ना 1 कप थोडं कमी साखर घेतली आहे. साखर टाकल्यावर ना पुढं आपण जैसा आपण नॉर्मली चायना गिलास बनवतो ना तैसाच ह्या सेम प्रोसेस बनवायचा आहे आपल्याला चायना गिलासचा. हा आहे ना मी स्ट्रॉबेरी घेतली आहेत. आता थंडीचा मोसम चालू आहे आणि स्ट्रॉबेरी मार्केटला सगळ्यांच्या अवेलेबल आहेत. ते ह्या मी ना स्ट्रॉबेरी घेतली आहेत. बेसना साफ केलो आहे. आता एकदम बारीक बारीक आहेत ना पातळ एकदम स्ट्रॉबेरीला मी ह्या कट करता आहे. ह्या रेसिपीचं नावच आहे स्ट्रॉबेरी जेली. स्ट्रॉबेरी शिवाय हे ना ही रेसिपी बनणार नाही. हे बघू शकता मी स्ट्रॉबेरीला एकदम पातळ कट केलो आहे. हा आपला चायना ग्लास पण बनवून एकदम रेडी झाला. आता मी हे ना काचेच्या कटव्यातला तिला बेस काढून घेईन. काढून घेतल्याच्या बाद आहे ना मी 1 घंटा बेस तिला चायना गिलासला होऊन देईन. आणि दुसरा प्रोसेस हा आहे की एक टोपातला मी जेली पावडर टाकली आहे. जेली पावडर आहे ना तुम्ही खचा पण प्रोडक्ट घेऊ शकता. टोपात टाकल्यावर आहे ना बेस मी पाण्यातला एकदम तिला मिक्स करून घेईन म्हणजे जेली होसर. हाताला आहे ना अशी तार बनेला हवी आहे का समजायचा जेली झाली आहे. आपल्याला हे ना साखर वगैरे काही टाकायची नाही, सगळं रेडीमेड असते. फक्त पाण्यातला मी हे ना ह्या 2.5 ग्लास पाणी घेतला होता आणि त्यातला सगळी जेली पावडर पुरा पाकी टक्का टाकला होता. जेली पावडरच्या पाठीमागं आहे ना सगळा प्रोसेस लिहिलेला असते, त्याच आपल्याला फॉलो करायचा असते. आणि हा आहे ना चायना गिलास बनवून माझा रेडी झाला होता. आणि 3-4 गोल आहे ना मी जे स्ट्रॉबेरीचे बारीक बारीक पातळ एकदम स्लाइस केले होते ना ते मी तिनं डालता आहे. मी गोल डालता आहे, तुम्हाला वाटला ते तुम्ही कसे पण टाकू शकता. किती क्यूट क्यूट वाटते ना व्हाईटवर लालवाली स्ट्रॉबेरी. माशाल्लाह. तुम्ही पण ह्या रमजानला आहे ना ही रेसिपी नक्की ट्राय करा. मेक शुअर तुम्हाला ही रेसिपी मोप आवरेल. एकदम थंडी थंडी चिल्ड. मार्केटला स्ट्रॉबेरी अवेलेबल आहेत. तो ना एकदा ही रेसिपी माझी बनवून नक्कीच ट्राय करा आणि मग मला कमेंटला सांगा कशी झाली ती. हां, स्ट्रॉबेरी डालून झाल्यावर आहे ना जेली आपण जी बनवल्या होत्या ती वरती टाकायची आहे. जेलीला आहे ना पुरी थंडी नाही होऊन द्यायचा आहे, थोडी गरम हवी जेली. हा या एक साईडला बनवून मी इथं ठेवीन. आणि हे ना छोटे छोटेसे माझे ग्लास आहेत त्यातला पण मी टाकला होता बनवायसाठी. किती मस्त आणि क्यूट वाटतात हे ना. चला आता ह्या सगळं थंड झालं ना का मग मी तुम्हाला दाखवता. फायनली आपली ही स्ट्रॉबेरी जेली आहे ना बनवून ह्या रेडी झालेली बघू शकता आहे तुम्ही. माशाल्लाह इतकी दिसण्याला बेस्ट दिसतंय ना आणि खायला पण इतकी टेस्टी झाली होती ना. मी
बोलू नाही शकत. माशाल्लाची तुम्ही पण एकदा ही रेसिपी आहे ना माझी ट्राय करून नक्की बघा. चला सगळ्यात पहिले हे ना मी तिला कट करीन आणि थोडीशी मी टेस्ट करीन पहिले. काही एक बनवला ना का मीच पहिले सगळ्यात पहिले टेस्ट करता आणि मग सांगता कशी झाली कशी नाही ती. ह्यो व्हिडिओ आहे ना मी बघलो होतो सोशल मीडियावर आणि तो होतो शॉर्ट व्हिडिओ आणि मी हे ना ह्यो व्हिडिओ लॉंगला बनवले आहे. चला आता ट्राय करून बघूया आपण कशी लागते कशी नाही ती. माशाल्लाह एकदम टेस्टी आणि एकदम मजेदार होती. माझी ती एकदम फेवरेट झाली आहे ही. चला मग माझी रेसिपी पसंत येईल ना ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. अल्लाह हाफिज.